मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.2a लक्षात ठेवा. एक्सरसाइज 3.2a ठीक आहे. यामधलं क्वेश्चन 2 इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. यामधले 10 क्वेश्चन आपले झाले होते, 11व्या पासून राहिले आहेत, तर ते आज आपण पूर्ण करणार आहोत. तेव्हा 11th नंबरचा प्रश्न पहा. tan to the power 5x. तेव्हा फार सोपा आहे. याला सोडवताना काय करायचं आहे बा, तर सोल्युशन सांगून राहिलो. इथं लिहायचं आहे बा का लेट असं. ठीक आहे. I is equal to integral tan x to the power 5 आणि या इंटिग्रेशन साठी dx. बस काहीच नाही, सिंपल आहे. याची फोड करायची. आता फोड करताना कसं केलं पाहिजे बा, तर tan स्क्वेअर x, तर tan स्क्वेअर x चा फॉर्म्युला आहे का बा, आपण 10व्या वर्गात शिकलो बा का tan स्क्वेअर x is equal to sec स्क्वेअर x minus 1. तेव्हा याचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. आपल्या मनात आलं पाहिजे का सर अशीच फोड काऊन, तेव्हा त्याच्याही मागे कारण आहे बघा. tan क्यूब x हा आणि इथं लिहायचं tan स्क्वेअर x dx. बेस सारखा असला तर घाताची इंडेक्सची पॉवरची बेरीज होते, म्हणजे 3 आणि 2 5 आपलं वैशिष्ट्य आहे ना. याची फोड बा tan x into tan x to the power 4 अशी करता आली असती, पण अशीच काऊन केली तर tan स्क्वेअर x चा आपल्यापाशी यूज करता येईल sec स्क्वेअर x minus 1. हेच काऊन बा, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह होतो sec स्क्वेअर x, म्हणजे कुठंतरी आपल्याला फायदा होईल. बस हे त्या मागचं कारण आहे, म्हणून याला अशी फोड केली. तर बा असो, आता मी काय करतो बा, तर या tan स्क्वेअर x ला बदलवून राहिलो इंटिग्रल tan क्यूब x असं. tan स्क्वेअर x कसा मांडता येतो, होतो sec स्क्वेअर x minus 1 into dx. आता काहीच नाही, यानं या दोघांनाही गुणून टाका. तर बा कसं मांडता येते बा, तर tan क्यूब x into sec स्क्वेअर x. ठीक आहे, समजलं. आणि बा या tan न याले गुणाचा आहे. तर बा साधं सिंपल आहे. हा इंटिग्रेशन पहिल्यालाही लागल, हा इंटिग्रेशन दुसऱ्यालाही लागल, म्हणून एका स्टेप मध्येच मोकळं करायचं बघा. यानं याले गुणलं, एवढं तयार झालं dx मायनस इंटिग्रल हा वाला. आता यानं याले गुणाचा आहे, म्हणजे बा tan क्यूब x असं dx, म्हणजे फालतूच्या स्टेपा कमी होतात. एवढं जर झालं असेल तर बा याले मी जशानं तसा मांडतो. इथं लिहायचं बघा tan क्यूब x, लक्षात ठेवा sec स्क्वेअर x dx मायनस tan क्यूबचा आपल्याला काहीच फायदा होत नाही, तर पुन्हा तेच सेटिंग करायची बघा. हा tan x आणि ह्या घ्याला बा tan स्क्वेअर x dx, म्हणजे बा tan स्क्वेअर x into tan x म्हणजे tan क्यूब x. का बा असं मानलं, तर tan च्या ऐवजी tan स्क्वेअर x is equal to sec स्क्वेअर x minus 1 आपल्याला फायदा होईल. काऊन तर बा, तर tan चा डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे sec स्क्वेअर, म्हणजे याच्या ऐवजी किंमत भरून टाका, म्हणजे आपला त्रास कमी होतो. tan क्यूब x, लक्षात ठेवा sec स्क्वेअर x dx मायनस हा जशानं तसा, आणि इथं लिहायचा याच्या ऐवजी sec स्क्वेअर x minus 1 into dx. तेच प्रोसेस करायची आहे का बा, या tan न या दोघांनाही गुणणं आहे. तर बा इथंच मी लिहून राहिलो कसं मांडता येते इंटिग्रल tan क्यूब x, लक्षात ठेवा sec स्क्वेअर x dx मायनस या tan न याले गुणाचा आहे आणि याला पण गुणाचा आहे बा, तर इंटिग्रल tan x न याला गुणलं बा, तर tan x sec स्क्वेअर x मायनस या tan न याले गुणलं बा, तर tan x असा असा ब्रॅकेट करा आणि या इंटिग्रेशन साठी लिहा dx. आता मित्रो, एवढं झालं असेल तर मी इथून लिहिणं सुरू करून राहिलो. काय मांडता येते बा, तर बरोबरच्या खाली बरोबर असं. हे जशानं तसं, म्हणजे इंटिग्रल tan क्यूब x
हा sec स्क्वेअर x dx असं. हा मायनस न जर याला गुणलं तर हा मायनस होईल, या मायनस न याला गुणलं तर मायनस मायनस प्लस, हे इंटिग्रेशन याला पण लागल, हे इंटिग्रेशन याला पण लागल. म्हणजे आपल्याला मांडता येते मायनस tan x sec स्क्वेअर x tan x sec स्क्वेअर x dx. ठीक आहे, मायनस मायनस प्लस, तर हा प्लस झाला इंटिग्रल tan x dx. बस एवढं आपल्याला तयार झालं. फायदा माहित आहे काय झाला, मी आता म्हटलं होतं ना बघा tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर मिळणार आहे. तर बा या tan च्या ऐवजी पुट केलं t, तर बा आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह होणार आहे sec स्क्वेअर x dx एवढं कटल. इथं पण तेच पोझिशन आहे का tan चा पुट केलं tan च्या ऐवजी t, तर याचा डेरिव्हेटिव्ह भेटल हा. आणि हा तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे का बा tan x चं इंटिग्रल तर log ऑफ sec x आहे ना, आपण पाठ केलंच आहे tan x चं इंटिग्रल log ऑफ sec x, म्हणजे त्याला सोडवण्याचं कामच नाही. तर इथं स्पष्ट लिहायचं आहे का बा पुट, हा फर्स्ट इंटिग्रेशन ना, हा सेकंड इंटिग्रल, तर बा लिहायचं पुट. लक्षात ठेवा tan x t असं इन द फर्स्ट and second integral बस एवढं लिहायचं आहे. झालं, आपण पुट केलं तर याचं काय करतो बा, तर डेरिव्हेटिव्ह घेतो. तर इथं स्पष्ट लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x. तर बा tan x चा डेरिव्हेटिव्ह होईल sec स्क्वेअर x आणि t चा डेरिव्हेटिव्ह होईल dt अपॉन dx. तर बा हा मित्रो हा इकडे गेला तर बा sec स्क्वेअर x dx dt हे तयार झालं. तर बा आता आपल्याला याच्यात पूर्ण भरून टाकायचं आहे. तर I इंटिग्रल या tan x च्या ऐवजी t भरला असं, याचा घात आहे ना पॉवर 3 आहे, तर इथंही 3 लिहा. एवढं जे पद आहे sec स्क्वेअर x dx, तर पाहून घ्या sec स्क्वेअर x dx, तर याच्या ऐवजी dt, तर हा झाला dt मायनस इंटिग्रल या tan x च्या ऐवजी t भरा, sec स्क्वेअर x dx च्या ऐवजी dt माय प्लस इंटिग्रल हा tan x जशान तसा dx. आता एवढं जर झालं असेल मित्रो, तर बा लक्षात ठेवा सरळ इंटिग्रेशन घेणं आहे. तर बा इथं t आहे, याचा पॉवर इंडेक्स 3 आहे. तर बा इंटिग्रेशनचं म्हणणं आहे एकनं वाढते तेवढंच खाली लिहायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशन सोपं आहे. याचं t टू दी पॉवर 4/4 मायनस याचा घात इंडेक्स एकच आहे, तर याचं उत्तर राहील आहे ना एकनं वाढल म्हणजे 2/2 प्लस tan x चं इंटिग्रेशन होतो log ऑफ sec x आणि शेवटी लिहायचं आहे प्लस c. तर बा मित्रो अजून संपलं नाही. हे जर विसरलं ना t च्या ऐवजी पुट करणं tan x चा अर्धा मार्क कटतो, म्हणून आठवणीनं या t च्या ऐवजी tan x लिहा. तर बा tan x टू दी पॉवर 4/4 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 2 याच्या ऐवजी प्लस ह्या जशानं तसा log ऑफ sec x प्लस c. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. पहा मग मित्रो cos x टू दी पॉवर 7 हा आपला काय आहे बा, तो सिंपल साधा. लक्षात ठेवा तो इंटिग्रेशन आहे, काहीच दम नाही आहे याच्यात. याचं सोल्युशन पाहिजे तर लिहायचं कसं, तर इथं लिहायचं आहे लेट असं I इंटिग्रल cos x टू दी पॉवर 7 असं. साधी सिंपल याची फोड करायची. इथं घात 7 आहे, तर बा 6 आणि 1 7. आता आपल्या मनात आलं पाहिजे बा का सर तुम्ही 4 आणि 3 काऊन नाही केलं आहे ना, 2 आणि 5 काऊन नाही केलं बा, असं मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आहे ना डेव्हलपमेंटही नाही येत असं. तर बा फायदा या आहे बा का या 6ला मला स्क्वेअरच्या स्वरूपात मांडता येते. पहा मग मी कारणासहित सांगून राहिलो. जसं जर आपण असं लिहिलं असतं cos स्क्वेअर x आणि याच्या डोक्यावर 3, तर 3 दोन्ही 6 असं.
याला जशानं तसं ठेवा cos x dx. फायदा माहित आहे cos square x इज इक्वल टू 1 मायनस sin square x 10व्या वर्गाचं पुस्तक सांगते. ठीक आहे. तर बाई याच्या ऐवजी एका मिनिटात क्लिअर होते बा का असंच काढून sin square x न ह्या याच्या डोक्यावर इथं 3 आणि ह्या झाला cos x dx. आता दिसायला लागते का जर आपण पुट केलं sin x बरोबर t तर मग sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x dx बिलकुल तयार आहे. म्हणजे एवढ्या पदाच्या ऐवजी आपल्याला भरता येईल dt. म्हणजे बा हे आपलं सोपं झालं. ठीक आहे. म्हणून अशीच फोड करावी लागल. तर बा इथं लक्षात ठेवा पुट करा लागल पुट sin x इज इक्वल टू t असं. तर बा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx हा इकडं गेला तर बा cos x dx इज इक्वल टू dt असं. तर बा आपलं राहिलं का बा तर इथून लिहिणं सुरू करत आहोत. I इज इक्वल टू इंटिग्रल 1 मायनस sin स्क्वेअर x आहे ना sin x च्या ऐवजी t तर बा ह्या झाला t चा वर्ग असं. आणि याच्या डोक्यावर काय बा ब्रॅकेट करायचा 3 लिहायचा आणि cos x dx च्या ऐवजी येणार आहे dt. हे झालं आपलं तयार. मग आता एवढं जर तयार झालं असेल तर मग आहे ना याला a म्हणा याला b म्हणा. आपण आहे ना 8व्या वर्गात फॉर्म्युला आहे बा का a मायनस बी क्यूब असं. कसं आहे रे बा a क्यूब मायनस 3 a स्क्वेअर b प्लस 3 ab स्क्वेअर मायनस b क्यूब असा 8 क्लास मध्ये शिकलो. पाहून घ्या. तर बा ह्या पहिला ह्या दुसरा याले a न याले b तर याला कसं मांडता येते इंटिग्रल आहे ना पहिल्याचा क्यूब म्हणजे 1 क्यूब मायनस 3 पहिल्याचा स्क्वेअर दुसरा प्लस 3 पहिला दुसऱ्याचा वर्ग म्हणजे बा t स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर असं. त्याले पाहतो याले सेट करायचं आहे मायनस दुसऱ्याचा क्यूब तर बा याचा क्यूब असं. एवढं आपल्याला मांडा लागल ना. ह्या झाला dt. आता हे एवढं याच्यासाठी का ज्या विद्यार्थ्याला फॉर्म्युला माहित नसेल तर त्याच्यासाठी एवढं मांडणं आहे. दुसरं काहीच नाही. त्याला समजलं पाहिजे 1 चा क्यूब 1 होतो 1 स्क्वेअर न कायले गुणलं तर तेवढंच म्हणजे मायनस 3t स्क्वेअर. हे झालं सोपं. हा 1 गेला बे दोन्ही 4 म्हणजे 3t टू दी पॉवर 4 मायनस 3 दोन्ही 6 ह्या तयार झाला असं dt. बोलवा. आता एवढं जर झालं असेल तर हा इंटिग्रेशन प्रत्येकाला लागणार आहे. बाकी तर काहीच नाही. इंटिग्रल 1 dt मायनस हा 3 बाहेर निघल म्हणजे 3 इंटिग्रल t स्क्वेअर dt प्लस हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघल इंटिग्रल t टू दी पॉवर 4 dt मायनस हा वाला मांडता येते t टू दी पॉवर 6 dt. झालं बा आपलं सुटलं. आता काय करणार आहे बा तर 1 आहे तर 1 चं इंटिग्रेशन d मायनस 3 इथं 2 आहे तर 1 न वाढते म्हणजे 3/3 असं प्लस 3 इथं 4 आहे तर बा 5 भागीला 5 म्हणजे t टू दी पॉवर 5/5 इथं 6 आहे तर इथं येणार आहे 7/7 म्हणजे बा डोक्यावर जे असते त्याच्यात एक मिळवायचं तेवढंच खाली लिहायचं. आठवणीनं लिहा लागल प्लस c. बस एवढं आपल्याला करायचं आहे. आणि या t च्या ऐवजी आपल्याला पुट करायचं आहे. काय पुट करणार आहे बा तर sin x. तर इथं लिहायचं आहे बा लक्षात ठेवा sin x मायनस 3 sin क्यूब x अपॉन 3 ह्या 3 कटला प्लस 3 है ना sin x टू दी पॉवर 5/5 मायनस sin लक्षात ठेवा 7 sin x टू दी पॉवर 7 sin x टू दी पॉवर 7/7
प्लस सी एवढं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे फायनल आन्सर राहील हा साइन एक्स मायनस हा झाला साइन क्यूब एक्स प्लस 3 sin x to the power 5 upon 5 minus sin x to the power 7 upon 7 plus c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मित्रो, आपला प्रॉब्लेम आहे tan 3x tan 2x tan x. फार सुंदर सोपा आणि सरळ प्रॉब्लेम आहे. फक्त एक फॉर्म्युला आठवला पाहिजे. पहा मी याचं सोल्युशन सांगत आहोत. बढिया आहे, बिलकुल आहे ना, बुद्धिमत्तेच्या शिवाय हे सुटत नाही. सिंपल आहे मात्र. तर मला लक्षात ठेवा मी काय सांगत आहोत. का बा इथं लिहून राहिलो मी लेट tan 3x हा वाला याले मी मांडताना आहे ना बस असा मांडतो बा का tan x plus 2x का बिघडलं बा 2x ने 1x म्हणजे 3x असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय सारखंच आहे. फायदा माहित आहे तुम्हाला. मग फायदा काय मग तर tan ऑफ a प्लस याले a म्हणा याला b म्हणा tan ऑफ a प्लस b. तर बा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा tan ऑफ a प्लस b इज इक्वल टू मन लावू नाही का मग कसा लावायचा आहे. हा tan याले लागल हा tan याले लागल. इथं प्लस असला तर वर प्लस राहते, इथं मायनस राहिला तर वर मायनस राहते. म्हणजे बा कसं लिहायचं सरळ tan a प्लस tan b असं tan a प्लस tan b. मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 तर राहीलच तिथं प्लस राव की मायनस राव. मात्र इथं प्लस असला तर इथं मायनस असते आणि याच दोघांचा गुणाकार असतो मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं लिहायचं आहे tan a tan b. असं जर बारकाईनं आपल्याला माहित असलं तर कधी फॉर्म्युला विसरत नाही. सिंपल साधा आहे. तर मी तेच करणार आहोत. tan ऑफ x प्लस 2x तर याला कसं मांडता येते तर बा tan x असं tan x प्लस tan 2x असं अपॉन इथं प्लस आहे तर 1 मायनस या दोघांचा गुणाकार म्हणजे tan x इंटू tan 2x. आणि हा वाला तर सरळ मी इथं जशानं तसा लिहित. हे झालं तुमचं सेटिंग. याच्या ऐवजी हे मांडलं. आता काय करतो हा जो डिनॉमिनेटर आहे पूर्णच्या पूर्ण इकडं हाकलतो. म्हणजे कसं मांडता येते आता हा tan 3x याला इकडं हाकललं तर इंटू 1 मायनस tan x इंटू tan 2x असं बरोबर. हा जशानं तसा म्हणजे याने हातही नाही लावत tan x प्लस. आता ह्या फॉर्म्युला मिटवत आहोत. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा tan x प्लस tan 2x. पहा मी इंटिग्रेशनले तर अजून पाहिलंय नाही, नुसतं सेट करत आहोत. आता या tan 3x न है ना यालाही मल्टिप्लाय करायचं यालाही मल्टिप्लाय. तेव्हा tan 3x इंटू 1 म्हणजे झालं tan 3x मायनस यानं याले गुणाचं आहे तर tan 3x असं. हा tan x इंटू tan 2x आहे. 2 गुणिले 3 लिहा का 3 गुणिले 2 लिहा उत्तर 6 येणार आहे. tan x इंटू tan 2x लिहा का tan 2x इंटू tan x लिहा. तर मी लिहून राहिलो tan 2x इंटू tan x. आता असं काऊन बा तर पहिले 3x आहे तर मग खाली त्याच्यानंतर 2x बरं वाटते मग x म्हणजे tan 3x tan 2x tan x असं. आता एवढं जर झालं असल तर बा हा बरोबरचं चिन्ह जशानं तसा आणि हे वालं पद लिहायचं tan x प्लस tan 2x असं. आता मी काय करतो बा का लक्षात ठेवा हा आहे ना ह्या पूर्ण पदाचं इकडं पक्षांतर करतो. हा प्लस आहे इकडं आला तर मायनस, हाही प्लस आहे इकडं आला तर मायनस. ठीक आहे. तर हा इकडं आला तर हा मायनस आहे, हा तिकडं गेला तर प्लस होईल. म्हणजे बा tan 3x असं. हा प्लस आहे इकडं आला तर मायनस, हाही प्लस आहे इकडं आला तर मायनस. तर बा सरळ लिहायचं मायनस tan x मायनस tan 2x इज इक्वल टू हा मायनस आहे एवढा पूर्ण सर्वांच्या मधात गुणाकार आहे. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. तर बा tan 3x इंटू tan 2x इंटू tan x असं.
आता एवढं झालं असून तर आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर इथं लिहायचं लेट I is equal to integral tan 3x tan 3x tan 2x into tan x न इंटिग्रेशन साठी dx. तर मित्र तुम्ही पाहिसाल तर tan 3x tan 2x tan x, तर याच्या बरोबर काय आणलं बा तर tan 3x tan x tan 2x. तर याच्या ऐवजी आपल्याला भरता येते इंटिग्रल tan 3x tan x tan 2x असं ब्रॅकेट करायचं आणि इथं dx लिहायचं. तर ह्या इंटिग्रेशन यालाही लागल ना यालाही लागल. तर बा इंटिग्रल tan 3x dx मायनस इंटिग्रल tan x dx मायनस इंटिग्रल tan 2x dx. सांगा आता तुम्हाला माहित आहे बघा tan चा डेरिव्हेटिव्ह. तर मग tan चा डेरिव्हेटिव्ह log of sec x. तर मग मित्र याचं इंटिग्रेशन कसं होणार आहे तर इथं लिहून राहिलो tan चा डेरिव्हेटिव्ह log of sec x. तर मग इथं tan 3x आहे तर इथं लिहायचं log of sec 3x असं. आणि मी तुम्हाला शिकवलं याच्यात का बा x चा जर कोइफिशियंट असला तर तो डिनॉमिनेटर मध्ये जातो बस. तर बा हा इथं 3 आहे तर इथं तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल है ना. डेरिव्हेटिव्ह असेल तर गुणाकारात जाईल आणि इंटिग्रेशन असेल तर डिनॉमिनेटर. ठीक आहे बाबा. तर इथं नुसता tan x आहे तर याचा तर सरळच लिहायचा आहे log of sec x असं मायनस. आता इथं पाहिसाल तुम्ही तर tan 2x आहे तर tan 2x चं काय राहणार आहे मात्र लक्षात ठेवा log of आहे ना sec 2x. x चा कोइफिशियंट डिनॉमिनेटर मध्ये जाईल म्हणजे दोन डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे झालं बा का बा log of sec 2x असं अपॉन 2 प्लस c. हेच तुमचं उत्तर आहे. कदाचित असं असू शकते बा का ह्या पहिले नंतर ह्या नंतर तर बा याले काही फरक नाही पडत आहे ना. तुम्ही याच्यानंतर ते लिहू शकतो हा शेवटी लिहू शकतो. प्रॉब्लेम सांगायचं तात्पर्य तुमचं हे फायनल आन्सर आहे. पहा मग मित्रो या फारच सिंपल साधा आहे. sin x to the power 5 into cos x to the power 8. काही नाही नुसती सेटिंग करायची आहे. याचं सोल्युशन पाहिसाल तर मजा येईल. I is equal to integral sin x to the power 5 into cos x to the power 8 आणि इंटिग्रेशन साठी dx. काहीच करत नाही या sin x ची फोड करतो. इथं 5 आहे तर 4 आहे ना आणि 1. तर बघ कसं मांडणार काय म्हणायचं आहे माझं तर ह्या लिहिला मी sin x to the power 4 हा जशानं तसा cos x to the power 8. 4 नाही आपल्याला 5 पाहिजे म्हणजे ह्या झाला sin x to the power 1 dx. बेस सारखा असला तर पॉवर इंडेक्स ची बेरीज होते 4 आणि 1 5 म्हणजे आपलं बरोबर आहे है ना. बेनिफिट सांगून राहिलो का या sin x to the power 4 आहे याने पुन्हा मेकअप करून टाकायचं sin स्क्वेअर x न याचा घात 2 बे दोन्ही 4 म्हणजे आपलं बरोबर आहे. ह्या पसारात जशानं तसा काहीच राहत नाही हो. उलीच्या प्रॅक्टिस न येत असते. मग आता एवढं झालं एवढी मगजमारी काऊन तर मग sin स्क्वेअर x चा फॉर्म्युला आहे. sin स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर x. तर इथं आपल्याला भरता येते 1 मायनस cos स्क्वेअर x आणि याचा स्क्वेअर आहे ना cos x टू दी पॉवर 8 sin x dx. तुमच्या मनात आलं पाहिजे का एवढी मगजमारी काय नाही बा. मी पुट करणार हाव का बा cos x बरोबर t. मग cos x बरोबर t तर मायनस sin x dx बरोबर dt येईल डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा कटल आणि सर्वाच्या ऐवजी जिथं जिथं cos असेल त्याच्या ऐवजी t येणार आहे. तर बा तेच आपण करणार म्हणून एवढं कन्वर्ट केलं. नेहमी लक्षात असलं पाहिजे किती पद असलं किती टर्म असले तर बा फक्त 2 ठेवायचा एक फंक्शन आणि एक त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला फायनल सेटस होऊन जाते. तर इथं आपण लिहिणार आहोत का पुट cos x इज इक्वल टू t. ठीक आहे.
तर मग cos x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं बोथ साइड with respect to x. तर cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x इज इक्वल टू dt अपॉन dx हा इकडे गेला तर मायनस साइन x dx इज इक्वल टू dt हा इथ्यात एवढाच आहे मायनस नाही तर या मायनसने तिकडे हाकला तर बा साइन x dx इज इक्वल टू मायनस dt झाला सेट आपला. तर इथं पहा मी लिहून राहिलो बा I इज इक्वल टू इंटिग्रल असं 1 मायनस तर मग 1 मायनस cos x च्या ऐवजी t तर या झाला t स्क्वेअर नाही या झाला याचा आहे ना स्क्वेअर या cos x च्या ऐवजी t तर इथं लिहायचं t इथं भराचा t टू दी पॉवर 8 हा 8 आहे म्हणून 8 sin x dx तर sin x dx च्या ऐवजी मायनस dt या झाला मायनस dt सरळ या मायनसला बाहेर काढा तर मग I इज इक्वल टू मायनस ठीक आहे. आता a मायनस b होल स्क्वेअर एक क्लास मध्ये a मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग मायनस दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग म्हणजे बे दोन्ही 4 ह्या झाला तुमचा स्क्वेअर ह्या जशान तसा ह्या झाला dt बस. आता काय करायचं आता I इज इक्वल टू मायनस इंटिग्रल यानं सर्वाले गुणाचं यानं याले गुणलं तर t टू दी पॉवर 8 मायनस 2 यानं याले गुणाचा पाया बेस जर सारखा असला तर घाताची बेरीज 8 आणि 2 10 तर इथं येणार आहे t टू दी पॉवर 10 यानं जेव्हा याला गुणसाल तर पाया सारखा बेस सारखा तर या इंडेक्सची बेरीज होते 8 आणि 4 12 तर या झाला 12 ह्या ब्रॅकेट ने इथं याचं dt काहीच नाही मित्रो ह्या वाला इंटिग्रेशन सर्वाले लागल बस. तर I इज इक्वल टू ह्या मायनस ब्रॅकेट करायचा इंटिग्रल t टू दी पॉवर 8 dt मायनस हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघते t टू दी पॉवर 10 dt प्लस इंटिग्रेशन याला लागल इंटिग्रल t टू दी पॉवर 12 dt असं एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा I इज इक्वल टू मायनस t टू दी पॉवर 8 आहे तर याचं इंटिग्रेशन t टू दी पॉवर 9 अपॉन 9 मायनस 2 इथं 10 आहे तर इथं येणार आहे 11 अपॉन 11 प्लस इथं 12 आहे तर इथं येणार आहे 13 अपॉन 13 प्लस c या मायनस न गुणलं तर हा मायनस हा प्लस न हा मायनस तर बा I इज इक्वल टू मायनस t टू दी पॉवर 9 अपॉन 9 प्लस 2t टू दी पॉवर 11 अपॉन 11 प्लस आहे ना या मायनस न याले गुणलं तर हा मायनस t टू दी पॉवर 13 अपॉन 13 प्लस c शेवटी फायनल पुट करून टाकायचं t च्या ऐवजी cos x तर तुमचं उत्तर राहणार आहे I इज इक्वल टू मायनस cos x टू दी पॉवर 9 अपॉन 9 प्लस 2 cos x टू दी पॉवर 11 अपॉन 11 मायनस t च्या ऐवजी cos x टू दी पॉवर 13 अपॉन 13 प्लस c हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मित्रो हे तर निवड बोगस प्रॉब्लेम आहे काहीच दम नाही आणि एवढा सोपा प्रॉब्लेम राहत नाही. सोल्यूशन इथं लिहायचं सरळ लेट I इक्वल टू इंटिग्रल 3 टू दी पॉवर cos स्क्वेअर x इनटू इथं लिहायचं sin 2x न या इंटिग्रेशन साठी dx सरळ काय करायचं आहे मग cos स्क्वेअर x बरोबर पुट करायचं आहे बा t तर इथं लिहायचं आहे पुट आहे ना cos स्क्वेअर x इज इक्वल टू t तुमच्या मनात आलं असं कसं तुम्हाला कसं सुचलं आम्हाला काऊन नाही तर मला लक्षात ठेवा cos स्क्वेअर x चा तोंडी डेरिव्हेटिव्ह काढसाल तर -2 cos x sin x आणि 2 cos x sin x म्हणजे sin 2x होते ते इथंच दिसत आहे. तर बा इथं सरळ लिहायचं बस कमांड कशावर पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह वर डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x नेहमी लक्षात ठेवा मायनस असो किंवा काही कोइफिशियंट असो
इथे कधीच अडत नाही, ती इकडून तिकडून तिकडून इकडं फिरवता येते, म्हणून त्याचं टेन्शन नाही राहत. आता हा खाली उतरला म्हणजे 2 cos x, डोक्यावर एक न कमी तर एक लिहिल्या जात नाही. cos x चा डेरिव्हेटिव्ह होतो sin x मायनस sin x, तो मायनस इथं लिहा. तर बा ह्या ना इज इक्वल टू इथं लक्षात ठेवायचं dt अपॉन dx. तर मित्र हो काय करायचं, या मायनसने तिकडं हाकला तर ह्या dx इकडं हाकला आणि याले व्यवस्थित लिहायचं. तर ह्या दोन, हा sin x असं आणि cos x, ठीक आहे. हा dx इकडं आला इज इक्वल टू dt अपॉन हा मायनस इकडं गेला म्हणजे इथं मायनस, सरळ सरळ जास्त त्रास नाही बाई, ह्याच मायनस होईल असं. मात्र 2 sin x cos x चा फॉर्म्युला आहे sin 2x इज इक्वल टू 2 sin x cos x. आणि मी जाणून बुजून एवढं सांगत आहे, 2 sin x dx इज इक्वल टू मायनस dt. पाहून घ्या, ह्या झाला याच्या ऐवजी मायनस dt आणि याच्या ऐवजी t. तर बा इथं लिहायचं I इज इक्वल टू इंटिग्रल 3 टू दी पॉवर t आणि याच्या ऐवजी लिहायचा आहे मायनस dt. सरळ हा मायनस बाहेर निघते, इंटिग्रल 3 टू दी पॉवर t dt. आता a टू दी पॉवर x चं डायरेक्ट फॉर्म्युलाचा इंटिग्रेशन, इंटिग्रल a टू दी पॉवर x इज इक्वल टू a टू दी पॉवर x अपॉन log a असं शिकलो आपण. तर बा ह्याचं उत्तर का राहणार आहे, तर ह्या राहील तुमचा मायनस, ठीक आहे. a टू दी पॉवर x ट्रीट करायचा, तर बा है ना 3 टू दी पॉवर t अपॉन log 3 असं बोल पहा, ठीक आहे. आणि इंटिग्रेशन संपला तर इथं लिहायचं असते प्लस c. तर बा ह्या t च्या ऐवजी पुट करून टाकायचं आपण काय रे बा, तर cos स्क्वेअर x. तर मग फायनल आन्सर राहील मायनस 3 टू दी पॉवर cos स्क्वेअर x अपॉन log 3 प्लस c. सांगा समजलं का नाही, बस असं करायचं आहे. पहा मित्रो, हे पण प्रॉब्लेम बोगस आहे. काऊन बा, आता याची सेटिंग आहे ना इथंच दिसून पडते. उलीचं याले मेकअप करायचं काम आहे, काहीच नाही. याले साधा पावडर लावून टाकला ना तरी हे सुटते. लेट I इज इक्वल टू इंटिग्रल बा sin 6x पा, याची बोगस सेटिंग आहे. असं एवढं तरी सरळ नाही सांगत. काऊन बा, तुम्ही तुम्हाला पा याचे दर्शन करायला लावतो बा. इथं पाहून घ्या, sin 10x आहे, sin 4x आहे. 10x मधून 4x गेले तर 6x राहिले, है ना. इथं तो दिसते का, 10 मधून 4 गेले तर 6 राहिले. 10 मायनस 4 इज इक्वल टू 6 असं. तर बा हे असं लिहायचंच काय नाही, म्हणून तर म्हटलं बोगस आहे. का बा sin 6x लिहायचंच काय नाही, असंच इथं मांडायचं. तर कसं मांडता येते बा, हा 6x आहे तर बा 10x मायनस 4x असं. 10 तून 4 गेले 6 राहिले आणि खालच्याले 5 आणि वरच्याले सजवायचं. ह्या फॉर्म्युला मी सुरुवातीला सांगला का बा, खालच्याले 5 वरच्याले सजवा, बस हे आहे बा. तर बा आता ह्या साइन ऑफ याले a म्हणा, याले b म्हणा. साइन ऑफ a मायनस b, साइन a cos b मायनस cos a sin b. साधा सिंपल फॉर्म्युला आहे, जी साधारणतः सगळ्याच विद्यार्थ्याला पाठ राहते. साइन a असं, sin a cos b मायनस cos a, तो cos 10x मायनस cos a sin b म्हणजे sin 4x अपॉन ह्या जशानं तसा sin 10x आणि sin काय रे बा, तर लक्षात ठेवा sin 4x असं आणि ह्या झाला dx. आता साधं सिंपल आहे बा, याच्या खाली मायनस याच्या खाली जे कट्टे ते कापून टाकायचे, उत्तर लिहून टाकायचं. sin 10x पाहिजे, हा sin 10x, sin 10x cos 4x अपॉन sin 10x है ना sin 4x मायनस cos 10x sin 4x अपॉन sin 10x sin 4x
dx झालं. पहा मित्र, इथं sin 10x आहे, इथं sin 10x आहे, म्हणजे याची तर वाट लागली. त्याच्यानंतर sin 4x तर हा पण कटला. उरलंच काय रे बा, तर cos 4x अपॉन sin 4x म्हणजे cos अपॉन sin म्हणजे cot. तर बाय बरोबर इथं लिहून राहिलो, बरोबर इंटिग्रल cot 4x पटलं का, मायनस असा. इथंही पाहिजे तर cos 10x भागीला sin 10x, इथं का जसं आहे तसं इथं आहे, जमतेस का cos भागीले sin म्हणजे cot. तर मग cot आहे ना 10x झाला, असा ब्रॅकेट करायचा आणि इथं लिहायचं dx. काही फुटिंग नाही ना, फुटिंग नाही, सिंपल साधा आहे. हे याले लागते, हे याले लागते. तर मग मित्र इंटिग्रल cot 4x dx मायनस इंटिग्रल cot 10x dx. आता साधं सिंपल आहे मग cotचं इंटिग्रेशन. तर हे पाठ पाहिजे log ऑफ sin x. तर बा याचं उत्तर लिहायचं log ऑफ sin x. तर बस इथं नुसता x नाही आहे, तर इथं 4x आहे. तर का टेन्शन घ्यायचा, x चा जो कोइफिशियंट असेल तो डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा. रोजच सांगणार मायनस cotचं इंटिग्रेशन log ऑफ sin x. तर इथं x आहे, x नाही आहे, इथं 10x आहे, हे तर लिहायचं. आणि x चा कोइफिशियंट डिनॉमिनेटर मध्ये प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. फारच सिंपल साधा आहे, फेस सेटिंग करणं आहे. तर मग कसं लिहायचं बघा सोल्युशन. तर पहिले तर इथं लिहायचं लेट I इज इक्वल टू इंटिग्रल sin x, ठीक आहे, cos क्यूब x असं cos क्यूब x, आणि इथं लिहायचं आहे 1 प्लस cos स्क्वेअर x dx. आता यालाच मांडताना मी या क्यूब आहे तर क्यूब तर सेट होतच नाही, तर याची फोड करून टाकायची. sin x इंटू cos स्क्वेअर x इंटू cos x. cos स्क्वेअर x इंटू cos x म्हणजे cos क्यूब x, खालच्या जशानं तसा. झालं बा आपलं सेट. मग आता एवढं जर झालं असेल ना, तर 1 प्लस cos स्क्वेअर x बरोबर t पुट करून टाकलं तर आपलं बढिया होते. इथं लिहायचं पुट काऊन बा याच्याच बरोबर, तर तेही सांगतो 1 प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू t. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. 1 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला है ना. हा घात इंडेक्स 2 आहे, तो खाली उतरतो म्हणजे 2 cos x. डोक्यावर 1 न कमी म्हणजे 1 आपण लिहत नाही असं. घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला, कॉसचा नाही घेतला, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, तर मायनस इथं लिहायचं आणि साइन x इथं. तेव्हा t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. ह्या इकडं गेला तर -2 cos x असं. sin x dx इज इक्वल टू dt. बोल आता ह्या आहे ना मायनस आहे ना, तर बा ह्या -2 ले याच्या खाली हाकलायचं. तर बा मांडताना व्यवस्थित मांडतो sin x cos x dx असं. तर बा sin x cos x dx इज इक्वल टू dt अपॉन -2. बोल बा एवढं समजलं का. बेनिफिट माहित आहे, sin x cos x dx याच्या ऐवजी एवढं आणि याच्या ऐवजी भराचं ते. आता प्रॉब्लेम काय आला, तेव्हा प्रॉब्लेम ह्या आला बघा आपल्याला हा cos स्क्वेअर x त्रास देत आहे. तर बा इथं आता मी देअरफॉर असं करायचं, या 1 चं तिकडं करायचं पक्षांतर. म्हणजे बा cos स्क्वेअर x इज इक्वल टू हा 1 तिकडं गेला तर t मायनस 1 झाला बा सेट. काहीच तर अडचण नाही. तर बा मी इथून मांडणं सुरू करत हा, ठीक आहे. I इज इक्वल टू इंटिग्रल असं म्हणलं नाही का, तर sin x आहे ना, हा sin x ना, हा cos x ना, हा dx कटल, त्याच्या ऐवजी dt -2. या cos स्क्वेअर x च्या ऐवजी भरा लागल t -1. तर ह्या झाला तुमचा t -1 अपॉन असं 1 प्लस cos स्क्वेअर x च्या ऐवजी t. ह्या t झाला
आणि sin x cos x dx एवढ्याच्या ऐवजी भराचा आहे dt अपॉन -2. तर इथं लिहायचं dt अपॉन -2. तर मग डिनॉमिनेटर मध्ये -2 आहे तर बाहेर काढताना आठवणीनं 1 अपॉन -2 असं लिहा. मात्र हा मायनस खाली न लिहिता वर लिहिल्या जाते. बस तेवढ्या फॅशनचं आहे ना काळजी घ्यायची. तर मग आता काय मात्र याच्या खाली मायनस याच्या खाली म्हणजे टी अपॉन टी मायनस 1 अपॉन टी असा ब्रॅकेट या झाला dt. तर मग लक्षात ठेवा मायनस हाफ असं टी अपॉन टी म्हणजे टी टी कटला ना 1 आला आहे ना असं. ठीक आहे मायनस हा वाला 1 अपॉन टी आणि ह्या झाला dt. तर मग याला आता मांडताना मायनस हाफ न यालेही गुणा लागल न यालेही गुणा लागल. तर मग ह्या झाला मायनस हाफ इंटिग्रल 1 dt असं मायनस मायनस प्लस असं हाफ इंटिग्रल 1 अपॉन टी dt. जमलं का नाही. 1 चं इंटिग्रल झालं टी असं प्लस हाफ 1 अपॉन टी चं इंटिग्रेशन लॉग टी. तर बा इथं लिहायला लागल लॉग टी प्लस सी असं. आता टी च्या ऐवजी आठवणीनं भरा लागल 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. तर बा आपल्याला इथं भरा लागल मायनस हाफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स असा. बोला ठीक आहे प्लस ह्यावाला हाफ लॉग टी च्या ऐवजी भरा लागल 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स असं प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. इथं मित्र तुमचा एक्सरसाइज आहे ना 3.2a आहे ना क्वेश्चन 2 पूर्ण झाला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे तुम्ही पण पहा मित्राले पण दाखवा. आणि शेवटी तर रोज सांगणार का घंटी वाजवा. नमस्कार.